देतो। म्हणून आत्मिक युद्ध तुम्हाला आणि मला या शेवटच्या दिवसामध्ये करायचं आहे आणि हे आत्मिक युद्ध करण्यासाठी तुम्हाला आणि मला रोज आणि रोज देवाच्या शक्तीमध्ये देवाच्या सामर्थ्यामध्ये तुम्हाला आणि मला वाढत 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 चाललं पाहिजे। येशू मसीह की जेवढं तुम्ही आम्ही परमेश्वराच्या शक्तीमध्ये वाढणार आहोत, ताकदीमध्ये वाढणार आहोत, तेवढं तुम्ही आम्ही पूर्ण एरिया किंवा आपलं गाव किंवा आपलं नेवासा तालुका सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम लोक बनू। हालेलुया। कसे लोक बनायचे आम्हाला? म्हणा सक्षम लोक आम्हाला बनायचं आहे। म्हणून आपला जो वेळ आहे, आपला जो समय आहे, तुम्हाला आणि मला कुठं खर्च करायचा हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे। हालेलुया। जिथं नाही तिथं वेळ वाया घालू नका। या शेवटच्या दिवसात वेळ फार महत्वाचा आहे, समय फार महत्वाचा आहे। आपला वेळ वाया जाणार नाही। जेवढा वेळ तुम्हाला प्रभूच्या वचनामध्ये गुंतवता येईल तेवढी तुम्हाला आणि मला देवाची शक्ती तुमच्या आणि माझ्या आत्मिक जीवनामध्ये मिळणार आहे। येशू मसीह की आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला या गोष्टी शिकणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। आम्हाला आत्मिक शक्ती मध्ये का वाढायचं आहे? कारण तुम्हाला मला ठाऊक आहे की आमचा शत्रू जो आहे तो गरजणाऱ्या सिंहासारखा आहे। शेजाऱ्याला सांगा, माझा शत्रू तुमचा शत्रू गरजणाऱ्या सिंहासारखा आहे। आणि हा म्हणजे तो सिंह नाहीये, पण तो गर्जना देतो, दमी करतो, कॉफी करतो। पण आम्हाला हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की आज तुम्हाला आणि मला या सैतानापासून आणि या दुष्ट आत्म्यापासून तुम्हाला आणि मला खूप सावधान राहण्याची गरज आहे। काय राहण्याची गरज आहे? म्हणा, मी सावधान राहणार आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या लोकांना म्हटलं आहे, तुम्ही सावध राहा। काय राहा? आपल्या शेजाऱ्याला म्हणा, सावध राहा। शैतान तुझ्या जीवनावरती हल्ला करू नये म्हणून काय राहा? दुष्ट आत्मे तुझ्या घरावर तुझ्या कुटुंबावरती हल्ले करू नये म्हणून तू काय राहा? सावध राहा। नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही सावधान असाल आत्मिक जीवनामध्ये तर शत्रू सैतानाला किंवा दुष्ट आत्म्यांना तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये येऊन न देण्याची जबाबदारी तुमची आहे। आमेन। माझी जबाबदारी आहे। आणि मी जर सावधान नाही राहिलो तर तो दुष्ट आत्मा कशाही स्वरूपामध्ये आमच्या एरियामध्ये घुसून आमच्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये, गावामध्ये तो हल्ले करू शकतो। म्हणून काही विश्वासणारे बेसावध राहतात। कसे राहतात? बेसावध राहतात। आपल्याला बेसावध राहायचं नाही तर सावध राहायचं आहे। आमेन। काय राहायचं आहे? म्हणा, सावध राहायचं आहे। सैतान नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवा की दुष्ट आत्मा किंवा सैतान विश्वासणाऱ्यांच्या देवा देवा जा, तुम्ही सगळेजण जा बाहेर बघायला जा। झालं का बघून? सगळ्यांचं बघून झालं का? तर झालं, इथं उतरलं नाही ते। असा जर या दुपारच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला तर
जसं आता त्याच्याकडे लक्ष देते ना, आता याच्याकडे पण लक्ष द्या आणि आता येणाऱ्याकडे पण लक्ष द्या बारकाईने. हा इकडे जागृत होता, इशारा कळतो ना, पण हा पण इशारा समजून घ्या. येशू मसीह की फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे की आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला युद्ध करायचं आहे. आणि दुष्ट आत्मा जो आहे तो नेहमी, सैतान जो आहे नेहमी विश्वासार्ह्यांच्या जीवनामध्ये हल्ले करू इच्छितो. कोणाच्या जीवनात? मनाचे विश्वासार्ह्यांच्या जीवनात नेहमी तो हल्ले करण्यासाठी कसा असतो? तयार असतो. कारण त्याला माहित आहे की विश्वासार्ह लोकांवरती का हल्ला करायचा आहे. कारण ते त्याला विरोध करत असतात. काय करत असतात? म्हणा, विरोध करत असतात. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला सत्य समजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जेवढं तुम्हाला मला सत्य समजेल तेवढी परमेश्वराची शक्ती तुमच्या आणि माझ्यामध्ये संचारित होते. जशी जशी देवाची शक्ती तुमच्या जीवनामध्ये संचारित होती तसं तसं तुमच्या आणि माझ्या आत्मिक जीवनाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आज तुम्हाला आणि मला घेता येईल. की मी स्वतः माझ्या जीवनाचं संरक्षण करणार होईल. जर मी माझ्या स्वतःच्या जीवनाचं संरक्षण जर केलं नाही तर माझ्या घरातल्या लोकांचं संरक्षण कसं होणार? हालेलुया. यासाठी आम्हाला आत्मिक जीवनाची युद्ध करण्यासाठी तयार झालं पाहिजे, सज्ज झालं पाहिजे. हे आमचं आध्यात्मिक युद्ध आहे. कसं आहे? मनाचं आध्यात्मिक युद्ध आहे. आणि आपल्याला सगळ्या जणांना भक्कम बनलं पाहिजे. या शेवटच्या दिवसामध्ये कोणी घाबरू नका. वातावरण कसं होऊ द्या, दुनिया उलटा पलट होऊ द्या, कोण काय बोलन, कसं बोलन, कोणत्या भाषेमध्ये बोलन, बोलू द्या त्यांना. परंतु जो सैनिक असतो ना, सैनिक नेहमी खंबीरपणे उभा राहतो. जो सैनिक घाबरा असतो, पळकुटा असतो, तो कधीच उभा राहणार नाही युद्धासाठी. आत्मिक जीवनामध्ये जर तुम्ही आणि सैनिक जर झालो ना, या जगातल्या कुठल्याच वातावरणाला तुम्ही आणि घाबरणार नाही. म्हणा सैनिक आमेन. त्यासाठी मला माझ्या जीवनाची तयारी करणं महत्वाचं आहे. मला आत्मिक युद्ध त्याच्यामध्ये सक्षम बनायचं आहे. म्हणा सक्षम बनायचं आहे. म्हणा खंबीर बनायचं आहे. जर कल्पना करा, दुरात्म्याने जर एखाद्या घरातल्या कुटुंबाच्या मेन व्यक्तीवरती हल्ला केला, तो आत्मिक जीवनामध्ये जर कमजोर असेल, अशक्त असेल, तर बाकीचे घरातले लोक काय करतील? काय करू शकतात? पण आता विरुद्धार्थ करा, जर आत्मिक शक्तीमध्ये तो घरातला कर्ता माणूस देवाच्या वचनात शक्तिमान आहे, प्रार्थनामय जीवन जगणारा आहे, देवाच्या आज्ञाचं पालन करणारा जीवन जगणारा व्यक्ती आहे आणि देवाची इच्छा समजून घेऊन त्याप्रमाणे उभा राहणार आहे, तर तोही आपलं संरक्षण करू शकतो या दुष्ट शक्तीपासून आणि त्याच्या घराचाही तो बचाव करू शकतो किंवा त्याला संरक्षण देण्यास तो माणूस समक्ष आहे किंवा सक्षम आहे. हालेलुया. म्हणा, मला सक्षम होण्याची गरज आहे. मला सक्षम होण्याची गरज आहे. तर देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहत आहोत की काही ख्रिस्ती लोक आहेत, फक्त प्रार्थनेला येतात, चर्चला येतात, आराधना करतात, प्रार्थना करतात, स्तुती करतात आणि धन्यवाद करत असतात. पण अजून देखील त्यांचं आत्मिक जीवन जे आहे बलवान झालेलं नाही. त्यांच्या मनामध्ये अजून पण भीती आहे ना, घाबरतात ना, अजून पण दुष्ट आत्म्याला ते घाबरतात, अजून पण भूतांना ते घाबरतात, अजून पण ते सैतानाला घाबरतात. म्हणजे आपल्या जीवनात जी जबाबदारी आहे ती जबाबदारी घेण्यास हा माणूस तयार नाही आहे. तर देवाच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आज जबाबदारी घेणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणा, मी जबाबदारी घेईन. काही लोक म्हणतात नाही नाही मी नाही घेणार जबाबदारी. बरोबर आहे.
दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवतात. मास्टर त्याला पाठवा प्रार्थनेला, मी नाही जाणार. तो लय प्रार्थनेमध्ये तत्पर आहे. मास्टर त्याला देवाने दान दिलेलं आहे, मी नाही जाणार प्रार्थना करायला, भूत काढायला, देवाचा संदेश, देवाचं वचन सांगायला मी जाणार नाही, त्याला पाठवा. आपल्या प्रत्येक खांद्यावर जबाबदारी आहे. म्हणा सगळ्यांना जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी काय आहे? हा देश तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेवरती जीवन जगत आहे. म्हणा सगळ्यांना आमेन. तुम्ही आणि या संपूर्ण देशासाठी आज प्रार्थना करत आहोत. आत्मिक जीवन त्यांचं वाचलं जावं. बरोबर आहे, हे फार महत्वाचं आहे. आमच्या एक एक प्रार्थना देशासाठी केलेल्या कधीच वाया जाणार नाही. म्हणजे आम्ही किती महत्वाचे लोक आहोत हे तुम्हाला आणि मला आज समजून येत आहे. येशू मसीह की बोला, येशू मसीह की. पण काही लोकांकडे जर तुम्ही आम्ही बारकाईने पाहिले ना, मी नेहमी सांगतो ते नेहमी सैतानाकडे बोट करत असतात. किती लोक आहेत आमच्यामध्ये, काही झालं का मास्टर सैतान आला, मास्टर सैतानाने खेळ मांडला, मास्टर सैतानला वैताग येतो, सैतानाने रणजी सांगून सोडलं, मास्टर नेहमी सैतान दुष्ट आत्मा, सैतान दुष्ट आत्मा, सैतान 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 करतात. मला काय म्हणायचं देवाच्या वचनात, तुम्ही सक्षम केव्हा होणार? मी सक्षम केव्हा होणार? हालेलुया. खंबीर बना, सक्षम बना. या दुष्ट आत्म्याला किंवा या अशुद्ध आत्म्याला किंवा सैतानाला तुम्ही आणि दोष देऊ नका अजिबात. कारण तुम्ही आणि एक सैनिक आहोत, लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती जर सैन्यामध्ये सहभागी जर झालेला असेल तर त्याच्या चित्र आपल्या डोळ्याच्या समोर आणा. तो सैनिक जर त्या सैन्यामध्ये किंवा त्या एरियामध्ये उभा जर राहिला तर नेहमी आपलं विजन डोळ्यासमोर ठेवत असतो. आमेन. काय ठेवतो? विजन. त्याचा विजन काय आहे की मी देशासाठी उभा राहिलेला आहे आणि माझ्या समोर एक दुश्मन आहे आणि त्या दुश्मनासाठी मला या देशाची सेवा कार्य करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला आहे. म्हणून मी मिलिटरी मध्ये भरती झालेलो आहे. म्हणून मला वर्दी मिळाली आहे, मी वर्दी घातलेली आहे, मी ड्रेस घातलेला आहे, मी सगळं काही घातलेलं आहे. त्याच्यासमोर एक विजन आहे. आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला देखील ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की तुम्ही आणि देखील एक सैनिक आहोत आणि आपल्या समोर एक विजन आहे. आणि ते विजन म्हणजे गावापासून, घरापासून चालू करा, गावापर्यंत, गावातून तालुक्यात, जिल्ह्यात आणि पूर्ण देशातले लोक प्रभू येशूच्या नावामध्ये वाचले जावे. आत्मिक जीवनामध्ये त्यांना तारण मिळावं, त्यांना सुटकारा मिळावी, त्यांच्या पापांची क्षमा व्हावी आणि सत्य परमेश्वराची त्या माणसांना ओळख व्हावी. ही तुमची आणि माझी आत्मिक सेवा आहे. येशू मसीह की. म्हणून आम्ही एक सैनिक आहोत, लक्षात ठेवा. आणि या सैनिकाने जर प्रार्थना बंद केली देशासाठी, या भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी, तर तुम्ही कल्पना करा सैतान या लोकांचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. सैतान या लोकांना गिळल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं आत्मिक जीवन तो नरकामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि जिम्मेदारी आहे. ज्यावेळेस ख्रिस्ती लोक ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे सेवा कार्य करतात, सैतान आणि हा दुष्ट आत्मा नेहमी तुम्हाला आणि मला टॉर्चर करायला पाहतो. हालेलुया. तुमच्या जीवनाविषयी असेल, फॅमिली विषयी असेल, ज्या आत्मिक जीवनामध्ये स्ट्रॉंग आहे, नेहमी सैतान त्या लोकांना दोष लावायला पाहतो. काय लावायला पाहतो? सगळेजण म्हणा, काय लावायला पाहतो? दोष. जीवनाबद्दल पण तो दोष लावीन. आणि तुम्ही आणि मी जे काही पवित्र आत्म्याच्या फळांनी परिपूर्ण झालेले लोक आहोत,
है ना, गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या फळाने प्रीती, आनंद, सहनशीलता अशा 9 फळाने देवानं तुम्हाला आणि मला भरलेला आहे. तर सैतानाचं काम काय आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे नेहमी बोट करतो. चांगल्या प्रकारे नाही, सैतान नेहमी वाईट, बोला सगळेजण, वाईट दृष्टीने विश्वासणाऱ्यांकडे पाहत आहे. नेहमी लक्षात ठेवा, सैतानाचं पोट वाईट दृष्टीने आमच्याकडे चांगलं, हालेलुया, वाईट दृष्टीने तो पाहत राहील आमच्या जीवनाकडे आणि आम्हाला तो दोष लावत राहील. तू असा वागला आहे ना, तू असा बोलत आहे, तू असं करत आहे, तू असं चालत आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी सैतानाकडे न पाहता, दुष्ट आत्म्याकडे न पाहता आमचं ध्यान नेहमी स्वर्गीय परमेश्वराकडे लावलं पाहिजे. मैं आंखें अपनी पर्वत की ओर लगाऊंगा, मैं आंखें अपनी पर्वत की ओर लगाऊंगा. मुझको है पता मेरी सहायता वहीं से आती है. मुझको है पता मेरी सहायता वहीं से आती है. आपली नजर नेहमी स्वर्गीय परमेश्वराकडे लावा. आमेन. जेवढे तुम्ही आणि मी आपली नजर देवाकडे लावत राहू, तुम्हाला आणि मला दुष्ट आत्म्याकडे किंवा सैतानाकडे किंवा तो काय तुम्हाला आणि मला दोष ठेवतो, काय तुमच्या आणि माझ्या जीवनावरती बोट ठेवतो, त्याच्याकडे पाहण्याची गरज तुम्हाला आणि मला नाही. पण काही लोक जर तुम्ही आणि मी जरी पाहिलं, नेहमी सैतान 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 करत असतात. मी त्यांना सांगू इच्छितो या वचनातून की आमचं आध्यात्मिक जीवन परिपक्व नसल्या कारणानं तुम्ही सैतान 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 करत बसता. तर सैतानाला वाव देण्याच्या ऐवजी तुम्ही आणि परमेश्वराकडे पाहता, तुमचा आणि माझा आध्यात्मिक जीवन परिपक्व होईल. हालेलुया. सैतान नेहमी आमच्या जीवनावर, विश्वासणाऱ्याच्या जीवनावरती हल्ले करतो आणि त्याला माहिती आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनात देवाने जे फ्रूट दिलेला आहे, फळ दिलेलं आहे, तो म्हणतो हा प्रीतीने आता बोलतोय ना, याची प्रीती मला काढून घ्यायची आहे. मग याच्या चिडचिडपणा कसा निर्माण होईल, हा राग कसा करील, हा द्वेष कसा करील, हा निंदा कशी करेल, हा मत्सर कसा करेल. सैतान हा काय करतो, मनुष्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करतो. जे लोक ख्रिस्ती जीवनात परिपक्व आहे त्यांच्या जीवनावर या मार्फत देखील सैतान हल्ला करत असतो. बोलो येशू मसीह की. म्हणून आम्हाला सावधान राहण्याची फार गरज आहे. शेजाऱ्याला म्हणा, मी सावधान आहे, मी आत्मिक जीवनात झोपणार नाही, मी प्रार्थनाशील मनुष्य आहे. सगळेजण म्हणा, मी प्रार्थनाशील मनुष्य आहे, मला सैतानाची भीती वाटत नाही. आमेन. जर तुम्ही बोलत असाल तर ही कबुली तुमची. जर तुम्ही बोलत नसाल ना तर समजून चला, तुम्ही सैतानाचा सामना करू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने ज्या काही गोष्टी मी तुम्हाला शिकवतो देवाच्या वचनातून, ज्यावेळेस तुम्ही बोलत असतात त्या स्वीकारत असतात. आमेन. म्हणून बोलणारे व्हा. काय व्हा? बोलणारे व्हा. तर आम्हाला पाहायचं आहे की आत्मिक युद्ध म्हणजे काय. सगळेजण म्हणा, आत्मिक युद्ध म्हणजे काय. हा, आत्मिक युद्ध हे सैतानाने त्याच्या अनुन्यायासह अशुद्ध आत्मे आणि वाईट अंतराळातील सत्ता याद्वारे सक्रिय युद्ध आणि आक्रमण केले आहे. अलग लक्षात म्हणा, आत्मिक युद्ध जे सैतानाचं एक सैन्य आहे. कुठं राहतो सैतान मला सांगा आता. शैतान किधर रहता है? मास्टर हे काय शेजारी बसलाय, हे काय मागं बसलाय सैतान. लोक म्हणतात ना
सैतान कुठे राहतो? बोला, कुठे राहतो सैतान? आपल्यामध्ये आहे का? आपल्यामध्ये नाही ना? हा, कुठे राहतो मग? हवेत असा कुठे राहतो मग? हालेलुया. बरं, त्याचा राजा असं आकाशामध्ये आहे. सगळेजण कुठं आहे? अंतराळ. बघा, पहिल्या राज्यामध्ये किंवा पहिल्या स्वर्गामध्ये किंवा आकाशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय पिता राहतो आणि सेकंड आकाश जे आहे त्याच्यामध्ये त्याचं सिंहासन आहे. काय आहे? बोला, काय आहे? हा, तुम्ही इपिस्कराचं पुस्तक जर वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजून येईल. बघा, अंतराळातील सत्ता, काय म्हटलं आहे? अंतराळातील सत्ता याद्वारे सक्रिय युद्ध व आक्रमण केले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या अनुयायावर किंवा विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर नेहमी आक्रमण केले आहे किंवा हल्ला केलेला आहे. तर सैतान काय करतो? दुष्ट आत्मा काय करतो? आणि सैतानाचे लोक काय करतात? नेहमी विश्वासणाऱ्यांवरती हल्ले करतात. कोणावर? विश्वासणाऱ्यांवर हल्ले करतात. जसे आपण सगळे ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, म्हणजे ख्रिस्ताच्या शब्दाचं पालन करणारे लोक आहोत, त्याला म्हणतात अनुयायी. ख्रिस्ताच्या मागे चालणार. यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के ना देखूंगा, पीछे मुड़ के ना देखूंगा. यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के ना देखूंगा, पीछे मुड़ के ना देखूंगा. माग वळून पाहायचं नाही. काय बघायचं नाही? जसे आम्ही देवाची सेवा कार्य करणारे लोक आहेत, तर आमच्या समोर एकच उदाहरण आहे. ख्रिस्त, पवित्र आत्मा, सनातन परमेश्वर जे काही आम्हाला एक परमेश्वर पवित्र वचनातून सांगेल त्याप्रमाणे आम्हाला जगायचं आहे. म्हणजे आम्ही काय झालो? प्रभूच्या पाठीमागे चालणारे एक सैनिक झालो, त्याचे शिष्य झालो. आमेन. त्याचे विद्यार्थी आम्ही झालो. बरोबर आहे ना? पण आपला एक गट आहे ना, तसं लक्षात ठेवा, सैतानाचा पण एक गट आहे. सैतानाचे पण शिष्य आहेत. बायबल सांगता सैतानाचे पण अनुयायी आहेत. हालेलुया. आणि मग देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, हे अनुयायी काय करतात? नेहमी विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनावरती हल्ले करतात. काय करतात? कोणावरती हल्ले होतात? बघा, सैतानावरती हल्ला करू शकतो का? सैतानाचं राज्य नष्ट करू शकतो का? तर सैतानाला जर कोणावरती हल्ला करायचा असाल तर त्याचा दुश्मन कोण आहे? तर आम्ही आहोत. का? आम्ही सगळे लोक प्रभूच्या पाठीमागे निघालो आहोत आणि प्रभू येशूच्या नावात त्या सैतानाला आम्ही विरोध करत आहोत. त्याची आणि आमची टक्कर आहे, त्याची आमची वैर आहे, त्याचं नामचं दुश्मनी आहे. या कारणास्तव सैतान आणि त्याचे दुष्ट आत्मे जे ख्रिस्ताचे लोक आहेत त्याच्या पाठीमागे हात धुवून लागतात. कळतंय का तुम्हाला? आणि पुन्हा पुन्हा विश्वासणाऱ्याच्या जीवनावरती हल्ले करतो सैतान. काय करतो? हल्ले करतो. अशुद्ध आत्मा काय करते? हल्ले करतात. कशाच्या द्वारे हल्ले करतात हे आपल्याला सांगता येत नाही, पण बारकाईने विचार केला तर नाना प्रकारच्या गोष्टीतून सैतान आमच्या जीवनावरती हल्ले करत असतो. येशू मसीह की आम्हाला नेहमी सैतान त्रास देण्याचं काम करेल. काय देण्याचं? मग मनुष्य तसा बोलतोय ना, त्रास देण्याचं देखील सैतानाचं काम आहे. मनुष्याची दिशा कशी भटकेल आणि तो देवाच्या सहवासातून कसा लांब त्याला घेऊन जायचा, त्याचं एक षड्यंत्र असतं. माणसाची किंवा विश्वासणाऱ्यांची दिशा भूल करायची. काय करायची? कळतंय? दिशाभूल म्हणजे काय करायचं आहे? ज्या व्यक्तीचा फोकस ख्रिस्तावरती लावलेला आहे त्याची नजर हटी. पेत्राला हालेलुया. पेत्र पाहत होता प्रभूकडे आणि पाण्यावर चालत होता. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना?
प्रभूकडे पाहत होता, नजर कुठं होती त्याची? कुठं होती? समुद्रावरती पेत्र चालत होता ना. प्रभूकडे तोपर्यंत नजर होती. पेत्र नावेतून खाली उतरून प्रभूकडे पाहत होता आणि चालत 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 प्रभूकडे गेला. कळतंय का तुम्हाला? आणि अचानक थोडं वादळ वारा, थोडा त्रास आला, थोडं समस्या तिकडं उत्पन्न झाली. तर आपली नजर पेत्राने कुठे लावली? जशी आपण हेलिकॉप्टरकडे लावली. थोडी नजर हुकली आणि पेत्र धक्क्यात डुबला. पण विचार करा, पेत्र पाण्यात बुडू लागला, म्हणतो गुरुजी वाचवा मला. पेत्र पाण्यात बुडू लागला, म्हणतो गुरुजी वाचवा मला. आहे ना? डुबायला लागला तर पेत्र काय म्हणतो? गुरुजी मी बुडायला लागलेला आहे, मला काय करा? वाचवा. परत गेला होता पेत्र. विश्वासणाऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. हे दुरात्मे करत असतात, अशुद्ध आत्मे करत आहे. येशू मसीह ही देवाची जी मंडळी आहे किंवा देवाचे जे लोक आहेत, हे देवाचे लोक, त्यांना कसं पराजित करायचं, हरवायचं कसं, त्यांना निराश कसं करायचं, कसं खिन्न कसं करायचं, हे सैतानाचं एक प्लॅन आणि एक टार्गेट असतं. आणि म्हणून आपलं ध्यान आणि आपलं लक्ष कोणाकडे लावा? रोज म्हणा सैतान, कोणाकडे लावा? वाईट गोष्टीकडे आमचं लक्ष लावू नका. वाईट गोष्टी ऐकण्याकडे आमचं लक्ष लावू नका. वाईट मैफिलीमध्ये किंवा वाईट बैठकीमध्ये बसायचं शक्यतो टाळा. कारण त्याच्या मार्फत देखील सैतान आमच्या जीवनावरती अटॅक करतो, हल्ला करतो. म्हणून जेवढं तुम्हाला सावध राहता येईल तेवढं सावध राहा. आणि यामुळे काय होतं माहिती का? वाईट शक्तींनी देवाची मंडळी किंवा विश्वासणाऱ्यांचं जीवनामध्ये सैतानाचं काम जे आहे ना, स्पीडने वाढत जातं. म्हणून आम्ही सगळे लोक कोणाचे आहोत? म्हणा सैतान, मी कोणाचा आहे? तुम्ही कोणाचे आहात? तर मंडळीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की सैतान माझ्या जीवनात येऊन किंवा मी त्याचं ऐकून माझी दिशाभूल झाली नाही पाहिजे. प्रभुवाचं माझं लक्ष लावलेलं आहे, मी ते लक्ष माझं विचलित झालं नाही पाहिजे. आहे ना?